क्रूरतेला शिक्षा, बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्ष तुरुंगवास, मानवतेला काळिंबा फासणारी घटना। अत्याचारी नराधमाचा हिशोब चुकता, कोर्टाने सुनावली 20 वर्षाची शिक्षा। बालिकेवर अत्याचार प्रकरणी नराधमास 20 वर्ष सक्तमजुरी, 16,000चा दंड। नंदुरबार तालुक्यातील घटना। अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने नराधम आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच 16,000 रुपयाचा दंड ठोठावला। नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला। पोलीस सूत्रानुसार फिर्यादी महिलेच्या सोनगीरपाडा येथील 7 वर्षीय मुलीस मिस्त्री काम करणारा ओळखीचा किसन उर्फ किशन नामदेव गावित याने फूस लावून वेफर्स घेण्याचे आमिष दाखवले। ते घेण्यास दुकानावर जाण्याचे सांगत बालिकेस धरणाकडे नेत अत्याचार केला होता। ही घटना 21 मार्च 2025 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घडली होती। घटनेनंतर नंदुरबार तालुका पोलिसात BNS व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला। तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शास्त्रोक्त तपास करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले। तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले। सुनावणी दरम्यान पीडित बालिका, तिचे पालक, वैद्यकीय अधिकारी व पंचायतच्या साक्षी नोंदवल्या। सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता BU पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला। न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवत त्याला 20 वर्ष सक्तमजुरी व 16,000 रुपयाचे दंड अशी शिक्षा सुनावली। या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते यांनी काम पाहिले। पोलीस कर्मचारी नितीन सावळे, शैलेंद्र जाधव व राजेंद्र गावित यांनी सहकार्य केले।